गुजरात के लिए भी काम करना चाहता हूं। 750 संसद के सदस्य हैं, उनमें से एक निकले शरदराव पवार। Shri Sharad Pawar is ideally suited to handle any situation of crisis, whether it was the Bombay riots in the aftermath of Babri Masjid or the earthquake in Latur. मी आणि शरद पवार जर ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर कोणाची टाप नव्हती या महाराष्ट्राकडे वाकडे बघण्याची आणि देशामध्ये कसलं दळबद्री सरकार आणण्याची। पण आपल्या पक्षाच्या नेत्याबरोबर की आपल्या पक्षाच्या नेत्याच्या बाबतीत जे काही आपल्या पक्षाच्या बाहेरचे लोक आहेत ते बाहेरचे जे नेते किंवा विविध क्षेत्रातले जे मान्यवर आहे ते आपल्या नेत्याच्या बाबतीत काय बोलतात हे थोडक्यात मी तुम्हाला काही क्लिपिंग दाखवून इथे दाखवणार आहे। म्हणजे आपला नेता किती महान आहे की आपल्या पक्षाच्या विरोधातले सुद्धा काही मान्यवर नेते ज्या पद्धतीने आपल्या पवार साहेबांच्या बाबतीत बोलतात। त्यामुळे पहिलं क्लिपिंग मी आपल्याला दाखवतो या ठिकाणी की इथे माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते कैलाशवासी अटल बिहारी वाजपेयी यांचं मैंने स्वयं इसमें भाग लिया है। मैं गुजरात की भी मदद करना चाहता हूं, गुजरात के लिए भी काम करना चाहता हूं। 750 संसद के सदस्य हैं, उनमें से एक निकले शरदराव पवार। तो दूसरे पक्ष में हैं, महाराष्ट्र से जुड़े हैं, लेकिन उनका व्यक्तित्व पक्षों की सीमाओं को लांघ जाता है। उनका व्यक्तित्व प्रदेशों तक सीमित नहीं किया जा सकता। त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान कैलाशवासी मनमोहन सिंग जी हे काय साहेबांबरोबर बोलतात हे कृपा करून ऐकावं। That Shri Sharad Pawar is ideally suited to handle any situation of crisis, whether it was the Bombay riots in the aftermath of Babri Masjid or the earthquake in Latur. Shri Sharad Pawar was there to lead his government and his colleagues by the front row. त्यानंतर शिवसेनेचे नेते कैलाशवासी बाळासाहेबजी ठाकरे म्हणणं माझं काय नाही, त्यात बदल नाही। मी आणि शरद पवार जर ह्या महाराष्ट्रात एकत्र असतो तर कोणाची टाप नव्हती या महाराष्ट्राकडे वाकडे बघण्याची आणि देशामध्ये कसलं दळबद्री सरकार आणण्याची। त्यानंतर बिहारचे नेते देशाचे नेते माननीय लालू प्रसाद जी यादव शरद पवार का कुछ उनके ऊपर असर पड़ने वाला नहीं है। कौन एमएलए कहाँ गया नहीं गया, शरद पवार एक हैसियत है, एक ताकत है। उस ताकत को हिलाने का नरेंद्र मोदी ने कोशिश किया, सब फेल हो जाए। त्यानंतर एक दुसरे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सध्या केंद्रीय मंत्री असलेले आमच्या नागपूरचे माननीय नितीनजी गडकरी। पवार साहेबांचं झाड असं मजबूत आहे का ते इतके मुळे जमिनीत खोलात गेलं की नुसते इकडे हलवलं का अनेक मतदारसंघ इकडे तिकडे हलवून जातात। ही इज अ लीडर विथ इनिशिएटिव्ह, ही इज अ लीडर विथ अ पोटेन्शियल, ही इज अ लीडर विथ अ विजन, ही इज अ लीडर विथ अ कमिटमेंट फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल सेक्टर। त्यानंतर दुसरे नेते माननीय राजजी ठाकरे। शरद पवार
आज अनेक गोष्टी त्यांच्या नावावरती आहेत, अनेक मतभेद असतील, पण ज्या योग्य गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं योग्य असल्याच पाहिजेत. आज आपण रस्त्यावरची फळं पाहतो ना, जे कधी पाहत नव्हतं पूर्वी, आता आपल्याला लक्षात पण येणार नाही की हे कधी सुरू झालं. आपली गाडी थांबली असताना कुठेतरी येतो एखादा माणूस, स्ट्रॉबेरी घेऊन येतो किंवा काही घेऊन. फलोत्पादन याच्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी क्रांती करणारा हा माणूस. जी फळं कधी पाहिली नव्हती ती सर्वसामान्यांना आज मिळायला लागली, त्याच्यामध्ये सर्वात मोठं काम करणारा माणूस. बारामतीमध्ये ज्यांनी शेतीमध्ये AI टेक्नॉलॉजी आणून शेतीमध्ये कशा प्रकारची क्रांती केली, एकदा काहीतरी जाऊन बघून पण या. त्यानंतर कला क्षेत्रामध्ये नाना पाटेकर. शरद पवार हे माझे हिरो होते. मी 15 आणि ते 25 असं वयामध्ये अंतर 10 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत की हा माणूस नक्कीच काहीतरी महाराष्ट्रासाठी करेल. त्यामुळे मला पक्ष हा असं नाहीये. सातत्यानं मी एकदा शरदरावांबद्दल असं खाजगीमध्ये बोललो होतो का शरदरावांना, की म्हटलं शरदराव तुम्ही राजकारणातले चाणक्य आहात, की कसं राजकारण करावं याच्याबद्दल मला खरंच फार तुम्ही हुशार आहात. आणि असंच असायला, कारण इतकी बिजिकशी वृत्ती आहे त्यांची. तुम्ही बघा ते असेच राखेतून पुन्हा वर येणार. सगळ्यात रोगाला त्यांनी परत पाठवलं. कॅन्सर सारख्या माणसांची काय प्राज्ञा आहे. त्याच्यानंतर एक हिंदी चित्रपट सृष्टीतले एक कलाकार आहे परेश रावल. उस दौरान मैंने शरद पवार साहब को बोला, पवार साहब, अरे पवार साहब शुक्रिया जी वगैरह. एक मराठी होने के नाते मुझे यहां तक विश्वास है कि वो आर्ट की सेवा करेंगे. तो मैंने बोला हाँ क्या हुआ है, मैंने ऐसा किसके बारे में, मैंने जेटली साहब के बात. चलो अपॉइंटमेंट ले लो मैं आता हूँ. मैंने जेटली साहब बोला मुझे मिलना है, कभी आओगे. बोला हाँ. मैंने बोला नहीं पवार साहब आ रहे हैं. बोला 8 बजे आओ, समझो 8 बजे. तो मैं अजीत भुरेकर के मराठी का प्रोड्यूसर अशोक खांडेकर जो बड़े बड़े म्यूजिकल शो करता है, पवार साहब के वहां मिले हम लोग 7:15 7:30 बजे, चाय बाय पिया. तो कितने बजे बुलाया है, बोला 8 बजे बुलाया. चलो निकल. बोले आपसे घर से 5 मिनट दूर है. अरे चलो जाएंगे ना, वहां जाके बैठेंगे. बोले नहीं वो टेंशन में आ जाएंगे, जल्दी आएंगे, हमको ज्यादा वेट नहीं करना पड़ेगा. हम जाके बैठ गए. 5 मिनट जेटली साहब को पता चला पवार साहब आए हैं, तो फटाफट आ गए. तो पवार साहब ने अरे ये मसला है थिएटर का. अच्छा हाँ मुझे परेश ने बताया था. हाँ तो ठीक है कर देता हूँ. सर 10 सेकंड में मामला सॉल्व हो गया. अभी मेरे अंदर का जो है उंगलीबाज, तो मैंने पवार साहब ये तो आपने कमाल कर दिया, तो वोट बैंक ही नहीं है, ये कैसे कर दिया. वो तो परेश एक कला और संस्कृति की बात है. यही है, ये दादागिरी है यार, ये मराठी लोग है. त्याच्यानंतर विजय असो बघा. त्याच्यानंतर शेवटला 2 फक्त आहेत. बाकी तर अनेक मान्यवरांची, अब्दुल कलाम आझाद पासून तर SS स्वामीनाथन पासून तर अनेक विविध क्षेत्रातल्या लोकांची त्यानिमित्तानं क्लिपिंग आहेत. पण शेवटले फक्त 2 इथे दाखवतो. उद्योगपती गौतमजी अदानी stands as a symbol of one such transformation with a limitless potential, all made possible by the vision of an extraordinary leader. I call my mentor, Sri Sharad Chandra Pawar. पत्रकारांमधनं आपल्या महाराष्ट्रातले माननीय मधुकररावजी भावे. शरद पवार हा 10 वर्ष सत्तेवर नाही. सकाळी 100 लोक आहेत भेटायला, त्याला नेता म्हणतात. नेता तो असतो जो पदावर नाही पण लोकांच्या बरोबर, तो नेता होऊ शकतो. आज आमच्याजवळ नेता नाही. सुदैवाने शरद पवार साहेबाला 100 वर्षाचं आयुष्य मिळू दे. त्यांच्या तोडीला माणूस आहे का मला तुम्ही सांगा महाराष्ट्रात, एवढा अवाका असले.
2019 ची विधानसभा निवडणूक संपल्यावर रातोरात सगळे विरोधी पक्षात सगळे नेते परदेशात गेले. निवडणुकीत सगळे हैराण झाले होते. 8 दिवस आराम करायला, पण निकाल 15 दिवसांनी लागणार. 25 मेला निवडणूक झाली. आणि 26 मेला शरद पवार सांगोलेला उत्काळी शेतकऱ्याच्या खांद्यावर हात टाकून 45 गुणाबद्दल त्याच्याशी बोलत बसतो. त्याला नेते अशा पद्धतीनं अनेक मान्यवर अनेक क्षेत्रातली आहेत. अनेक मान्यवरांची आहे. ते बोटाला धरा तर सांगितले ते काही दाखवत नाही, ते सगळ्यांना माहित आहे. कुणाचं बोट धरून मी राजकारणात आलो आणि मोठा झालो ते अनेकांना चांगलं ज्ञान